मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे। राज ठाकरे नेत्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील, मार्गदर्शन करतील। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात मतं घेतली जाणार आहेत। मनसेचे नेते पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहतील। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर मनसेचे हे पहिलं शिबिर आहे, त्यामुळे या शिबिराकडे सगळ्यांच्याच नजर आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। मनसेच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे कालच इगतपुरीमध्ये दाखल झालेले। आज ते मनसे नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना हे मार्गदर्शन करणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं 3 दिवसाचं जे शिबिर आहे ते नाशिकच्या इगतपुरीमध्ये आयोजित करण्यात आलेले होते। आणि यासाठी जे आपण बघितलं तर मनसेचे जे नेते आहेत ते नाशिकमध्ये कालच दाखल झालेले। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे हे देखील नाशिकमध्ये आलेले आहेत। तर स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय काय खबरदारी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने रणनीती आखली पाहिजे या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे ते राज ठाकरे यांच्याबरोबरच मनसे नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस हा मनसेच्या शिबिराचा महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या शिबिराच्या दिवशी राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने रणनीती आखायची या संदर्भात काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।